मी व्ही एस. प्रकरण 8. फाय फाउंडेशन पुरस्कार. एके दिवशी ध्यानीमनी नसताना रात्री 10 वाजता माझा फोन खणखणला. पलीकडून आवाज आला, "अरे, मी पंडित कुलकर्णी बोलतोय." मी आश्चर्यानं उडालोच व म्हणालो, "अरे, किती दिवसांनी नव्हे किती वर्षांनी फोन. कुठून बोलतोयस?" त्यावर पंडित उत्तरला, "थांब थांब, सर्व काही सांगतो. तुला फाय फाउंडेशनचा उत्कृष्ट चित्रकार हा पुरस्कार देण्याचं ठरलंय. आत्ताच मीटिंग संपली आणि मी तुला फोन केला. खरं सांगायचं तर तुला पुरस्कार देण्याला मी विरोध केला, परंतु इतर ट्रस्टींपुढे माझं काही चाललं नाही. आमचे ट्रस्टी फिरोदिया एवढेच नव्हे तर माझा जावई या सर्वांनी तुझ्या नावाची शिफारस केली. समारंभ 5 मार्चला आहे, तेव्हा तुम्ही दोघांनी अवश्य यायचंय. मुद्दाम आधीपासून तुला कळवलंय." मी सर्व काही ऐकतच होतो. मी काही बोलणार तेवढ्यात त्यानं फोन शीलाला देण्यास सांगितलं. मी शीलाला फोन दिला. त्याने तिला सांगितलं की विष्णूला पुरस्कार देण्याला मी विरोध केला, कारण तो माझा मित्र आहे आणि मित्र म्हणून त्याला पुरस्कार देणं मला पटत नाही. परंतु सर्वानुमते पुरस्कार देण्याचं ठरलं. सर्वांचं मत असं पडलं की केवळ तुमचा मित्र म्हणून पुरस्कार नाकारणं योग्य नाही. मित्राकडे पाहून नव्हे तर त्यांची कला पाहून आपण हा निर्णय घेणं आवश्यक आहे. तेव्हा सर्वानुमते पुरस्कार देण्याचं ठरलं. तरी तुम्ही दोघांनी समारंभास यायचं आहे. त्याने फोन ठेवला. मी विचार करायला लागलो की याच्यापर्यंत हे सगळं पोहोचलं कसं. बोलता बोलता त्याने फिरोदिया यांचं नाव घेतलं होतं. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. श्री फिरोदिया यांच्या पत्नी पानकुवरबाई यांचं पोर्ट्रेट मी केलं होतं. त्या संदर्भात त्यांचा व माझा परिचय झाला होता. अनेक वेळा माझी चित्र पाहण्यासाठी ते माझ्या स्टुडिओत येत असत. सत्तांतर हे माझं चित्र पाहण्यासाठी ते आले होते व चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मध्यंतरी बरेच दिवस गेले आणि एक दिवस श्री फिरोदिया यांच्याकडून एक माणूस आला व त्यानं साहेबांनी तुमचा बायोडेटा मागितलाय असं सांगितलं. मी माझा बायोडेटा त्याला दिला. तो कशासाठी मागितला आहे याचा फारसा विचार मी केला नाही. आता पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. श्री फिरोदिया फाय फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत हेही मला माहीत नव्हतं. समारंभ इचलकरंजी इथे गोविंदराव हायस्कूलच्या पटांगणावर 5 मार्च 1995 रोजी संपन्न झाला. समारंभात त्यावेळचे निवडणूक आयुक्त श्री T.N. शेषन, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती श्री भंवरलाल जैन यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. एकूणच समारंभ शानदार झाला. इचलकरंजी माझं गाव आहे, परंतु कामाच्या व्यापामुळे व माझे बरेचसे नातेवाईक पुण्यात स्थायिक झाल्यामुळे माझे तिकडे फारसे जाणे होत नाही. 2001 मध्ये माझं सत्तांतर हे चित्र संसदेच्या विस्तारित कक्षात लावण्यात आलं. त्यानंतर फाय फाउंडेशनचे काम पाहणारे श्री देशपांडे यांचा मला अभिनंदनपर फोन आला. त्यानंतर आम्ही दोघं इचलकरंजीस माझी पुतणी पुष्पा हिच्याकडे गेलो होतो. त्यावेळी आम्ही माझा मित्र पंडित याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो. संसदेत चित्र लागल्याबद्दल त्यानं माझं अभिनंदन केलं. या भेटीमुळं आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. आमच्या खूप गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात मी दुसऱ्याच दिवशी पुण्याला जाणार असल्याचं सांगितलं. त्यानं आम्हाला राहण्याचा खूप आग्रह केला. "कोणत्याही सबबी सांगू नकोस, उद्या आपण पन्हाळ्याला जाऊ," असं सांगितलं. त्यांनी फारच आग्रह केल्यामुळे आम्ही राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता तो व वहिनी आम्हाला नेण्यासाठी आले. जाताना वाटेत खूप गप्पा झाल्या. खरं तर तू बोलत होता आणि मी ऐकत होतो. जाताना एक छोटं गाव लागलं. तिथे गाडीतून उतरून वहिनींनी भाज्या घेतल्या. पुढे गेल्यावर अजून एक गाव लागलं. ड्रायव्हरने तिथे गाडी थांबवली. गाव छोटंसं होतं. आजूबाजूला धनगरांची वस्ती होती. गाडी थांबताच 2-3 धनगर गाडीजवळ आले. त्यांचे व पंडितांचे बोलणे झाले. पंडितने त्यांची आस्थापूर्वक चौकशी केली. धंदा कसा चाललाय हे विचारलं व 2 घोंगड्या त्यांच्याकडून विकत घेतल्या. पुढे आम्ही पन्हाळ्याला निघालो. वाटेत वहिनी म्हणाल्या की दरवेळी इकडे आलो की हे घोंगडी घेतात. त्यावर पंडित म्हणाला, "हे लोक खूप कष्ट करून घोंगड्या तयार करतात, पण त्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही. इतक्या आत खेडेगावात येऊन त्यांची घोंगडी कोण घेणार? त्यांचं जीवन या व्यवसायावरच अवलंबून आहे. तेव्हा शक्य असेल तेवढी त्यांना मदत व्हावी या विचाराने मी घोंगड्या घेतो." आमचा पन्हाळ्याचा एक दिवस छान व आनंदात गेला. आम्हाला किती खायला घालू आणि किती गप्पा मारू असं त्याला झालं होतं. आम्ही रात्री इचलकरंजीस परत आलो. त्यानंतर त्याची व माझी अशी निवांत भेट पुन्हा कधी झाली नाही. नुकतंच त्याचं दुःखद निधन झालं.
साध्या घोंगडी विकणाऱ्याचाही विचार करणारा असा हा माझा मित्र होता. अखिल भारतीय फाय फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून त्यानं अनेक मान्यवरांना सन्मानित केलं. स्वतःबरोबर गावाचं नावही रोशन केलं. साधी राहणी, निगर्वीपणा, स्पष्ट वक्तेपणा व स्वच्छ प्रतिमा ही त्याची वैशिष्ट्ये होती.